भाऊ फ्रेश वाटते का तुला? थंडी लागते थंडी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आम्ही चाललेले आता हरिश्चंद्रगडला. ए भाई याच मोबाईल मध्ये बनवतो मी. कोणता दे रहा है मोबाइल दिखा? 16 है 16. भाई सैमसंग. ये देखो ये मेरा ऑफिस का टीम है. एक मेंबर और आ रहा है. प्रीतम येतो प्रीतम. यार हे सगळ्या गाड्या घेऊन आम्ही चाललेलो. टोटल 1 2 3 4 5 बाईक आहेत आमच्याकडे. आणि आता इथून किती वाजलेत रे? 8:30 वाजलेत. बापगाव नाक्यावरून आम्हाला आता हरिचंदला पोहोचायला तरी पण साधारणपणे 3 ते 3.5 तास लागतील. आणि आम्ही कुठेच थांबणार नाही, फक्त एकदा पेट्रोल टाकू आणि डायरेक्ट नॉन स्टॉप हरिश्चंद्रगड. तर मग भेटूया डायरेक्ट हरिश्चंद्रगडला. कुठे थांबायचा नाही कुठे, फक्त पेट्रोल डायरेक्ट वरती पेट्रोल पंप. गणपती बाप्पा मोरया. मंगलवरती. मित्र पूर्ण 2.5 तासानंतर आम्ही इथं पोहोचलोय घाटाच्या वरती, कसारा घाटाच्या वरती. आणि इथे करिश्मा स्पेशल फूड या धाब्यावर थांबली. इथं नॉनव्हेज दिसतंय तुम्हाला, पण आम्ही इथं व्हेज खाणार आहे सर्व. कारण आपण चाललेलो आहे हरिश्चंद्र गडावरती आणि गडावर जाताना तिथे जात नाही. व्हेजच खाऊ आता. आणि 2.5 तासानंतर आता सर्वांची अवस्था बघा. भाऊ फ्रेश वाटते का तुला? थंडी लागते थंडी. आता गाईज फायनली जेवण आलेलं आहे तिथे आता. आणि हे पाहू शकता तुम्ही सर्व कसे. फक्त पाहू शकता, खाऊ नाही शकत. आणि बघा पूर्ण व्हेजच आहे. आता इथून आम्हाला पोहोचण्यासाठी जवळजवळ 38 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि इथे आता आम्ही पोहोचलेलो कळसुबाईला. रात्रीचा आता 1:30 वाजलेत. आणि ही बघा मस्ती. काय विषय हो? ओ माय गॉड. वाजव वाजव. शुगर भी नहीं लिया और चाय पत्ती भी नहीं लिया. इधर बाजू में चालू था. एक काम करेंगे, भैंस ठंडी कितना लग रहा है इसकी. गाड़ी ऍडव्हर्टाईज आली. नहीं ना भाई, माझा नेटवर्क नहीं है. हे गाडीला रे एक साइडला. वो बंद हो गए. गाइस ये लोग नाच रहे हैं क्योंकि ठंड ना लगे इसलिए नाच रहे हैं. कोई रीजन नहीं नाचने का. शांता भाई, शांता भाई. चला चला शांता भाई कारू चला. गाइस फायनली आपण डेस्टिनेशनवर पोहोचलो आहेत हरिश्चंद्रगड. आणि आता रात्रीचं वाजलेलं आहे 3. आणि इथं पोरं दुसऱ्याच्या लाईटीवर फोटो काढतात. काय अक्कल नाही. आणि आता इथून आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहेत हरिश्चंद्रगड. आणि आता इथून आम्ही ट्रेकला चालू करणार आहेत. गाईज अजून अर्धा रस्ता पण पूर्ण नाही झाला, चालूच नाही केला अजून ट्रेक. लगेच त्यांची नाटकं चालू झाली बघा. झटकी वगैरे पेटून. हा सगळ्यांची गांड फाटलेली आहे. गाईज पूर्ण अंधारामध्ये ट्रेक करत आहे. तुम्ही पाहू शकता समोरचं काहीच दिसत नाही. याचं कारण एवढंच आहे की वरती जाऊन तो जो सीन आहे, जो नजारा आहे, क्लायमेट, तो बघायला भेटला पाहिजे. त्याच्यासाठी एवढा जीवाचा 8 तास चाललाय आमच्या. हे बघा एवढी थंडी आहे तरी पण घामाचं
काहीच दिसत नाही मित्रांनो, काहीच नाही. तरी बी हे बॅटरी घेऊन चाललो आम्ही. कसं काही क्लायमेट आहे काही समजत पण नाही. आता हे सीड्या दिसतात. अरे वा, गाणं बोलतो. लेग डे ची पूर्ण वाट लागली आज. आज लेग डे होता मित्रांनो. आणि लेग डे मारायला आम्ही आलोय हरिश्चंद्रगड. निम्मगड चढलाय अंधारामध्ये एकदम. 4 वाजता पार्टी जाता आणि चढते धुका येत चाललंय मस्त. काही समजा नाही काय दिसतंय कॅमेऱ्यामध्ये. आणि इकडे आमच्या 2 मुलांची हळद बघून घ्या तुम्ही. फाटलेली आहे, पूर्णपणे फाटलेली आहे. अनस क्या हुआ? अर्धा गड चढून झाला आणि बघा यांची अवस्था. लय खतरनाक, लय खतरनाक. वाट पूर्ण वाट नको. जिम मध्ये परवडला लेग डे, इथे नको बाबा. छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी. जय भवानी. हर 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 हर. आणि आता जवळजवळ तरी पण 2500 फूट वरती आलो असला मी. आणि पूर्ण हा आपला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून 4000 फूट आहे. आणि मीटरमध्ये झालं तर 1600 मीटर इतका उंच असा गड. आणि आम्ही 800 मीटर पूर्ण केलेलं आहे. सरळ आपली मित्र पुढे चालत आहेत. 2 मित्र मागे आहेत. त्यांना थोडासा थकवा वाटतो तर ते बसत बसत येतात. पण आपल्याला तो मेन सीन बघायचा आहे. पण बघूया मित्र, चला. आणि चालतच राहणार आहे. चला चला. हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो पूर्ण 2 तास झालेले आहेत आणि आम्ही अजून चढतच आहेत. अजून सुद्धा आम्ही कोकण कड्यावरती पोहोचलेलो नाही. अजून तरी मला वाटते साधारण 1 तास लागेल वरती जायला. आता बोल तुला काय लागलं. आम्ही जाम थकलो आहे. आमच्या हर्षल भाऊनी रेडबुल आणलाय म्हणून थोडं गुड पिवत आम्ही वरती चढत आहेत. आता मंदिरपर्यंत पोहोचलो आम्ही. आता वरती आम्ही टॉप सीन बघायला चाललोय. सकाळचा सूर्योदय. आणि मी काय बोलतो, तो सीन पाहून तुझा म्हणजे कसं असेल तुझा मत? तुला कसं वाटलं? माझ्या लाईफ मध्ये पहिला ट्रॅक आहे. ट्रॅकिंग बरोबर आहे. ट्रॅक नाही, पहिला ट्रॅकिंग आहे. एवढं वरती जाईल मी असं. किती वरती जाईल तू? आणि आमचे रवी सर बघा कसे बसलेले आहेत. जाम थकला आहे. आता असं वाटत आहे की झोपून जाऊ इकडे. त्या लाईफ मध्ये फर्स्ट ट्रॅक. हा आमचा हर्षल भाऊ आहे आणि पूर्ण गाईड आम्हाला आज करत आहे. आणि आमचे साई भाऊ सहकारी आमचे. लाडके आमचे साई भाऊच्या पायाचा लाभ पकडून नाही शकत. साऊथवरून आलेले आहेत. साई बोल ना तेरे लँग्वेज. साई तुझ्या लँग्वेज मध्ये बोल का तरी. चलो अभी वाओ कुछ कर दिया. नहीं होता है क्या? इसको घर पे भेज दे. क्या बोला पता है क्या? वो बोलता है हैदराबाद से इधर आया हूँ मैं ट्रैक करने के लिए हरिश्चंद्रगढ़. इधर आके पता चला कि नहीं आना चाहिए था. ऐसा है क्या वो? अरे साई ऐसा नाही बोलना था यार. ठीक आहे मित्रांनो, आता भेटू आपण वरती पोहोचल्यावरती. सिंगल चल रे. फायनली आपण वरती पोहोचले आणि आता आपण वेट करत आहोत सूर्य उगवण्याचा. बघा नाही रे, हा जो संपूर्ण सीन आहे ना आम्ही पूर्ण असं रेकॉर्ड करणार आहोत कॅमेऱ्यामध्ये आणि तो तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणार आहोत. पूर्ण सनराईज कसा सूर्य उगवतो. काय क्लायमेट आहे. सगळ्यात वरती आलो आपण. सगळ्यात महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर. लिए की नहीं लॉन्ग वीडियो के चक्कर में अरे थकने को टायर्ड.
आणि या पाहू शकता तुम्ही सूर्योदयाचा व्ह्यू. काहीच मिनिटामध्ये आता सूर्य पूर्णपणे असा वर येणार आहे. मस्त आता आपला डाएट चालू आहे. भाई खाना खाना नहीं भाई बहुत खा लिया है. अब ऐसा सोच रहे उतरू कैसे. गाईज रात्र होतीच म्हणून चढताना काही वाटलं नाही, पण आता उतरताना पाय कापतात. हे बघा ना कसं आहे. इथून आपण आलोय असं वरती आणि इथून चढलो होतो. ह्या इथनं चढलो होतो ह्या दगडीवरून. अंधारामध्ये काहीच वाटलं नाही, पण आता जसं खालचं हे दिसतंय ना दृश्य, ते पाहून पूर्ण अशी फाट. हे पहा ना मित्रांनो, हे आपण चढलोय हे सर्व अंधारामध्ये चढलोय, काही समजत नव्हतं. आता उजेडामध्ये बघतोय तर बापरे लय डेंजर बाबा, लय डेंजर. पूर्ण पाय कापतात. लेग डेच्या दिवशी कसं पाय कापतात शेवटला. हाँ अरे वो बहुत अच्छा हुआ, मेरा लेग डे भी है ना शनिवार को नहीं आता. हाँ सोमवार को और गुरुवार को आता है. कसं ब्लॉग बनवायचं काय बनवायचं काहीच माहित नव्हतं. आता पण माहित नाहीच आहे, पण घेतला व्हिडिओ केला चालू. 3 वर्ष झालं युट्यूब चॅनल खोललाय. भावाला काय व्हिडिओ टाकायची काय भावाला असाच सपोर्ट करा. कॉन्फिडन्सच वाटत नव्हता कशी व्हिडिओ बनवू काय. म्हणून आता ठरवलंय चालू करायचा व्हिडिओ आणि फक्त चालू ठेवायचा. जशी आपली लाईफ आहे सरळ सिम्पल तेच दाखवतो. एक्स्ट्रा काही दाखवत बसायचं नाही की मी असं जगतो तसं जगतो, तसं नाही. जे आहे ते रिअल. परत माझी येत होती काय भीमाशंकरला. हा भीमाशंकरची ट्रेक पण आपली 1 नंबर झाली. त्याला की विज्ञान आणा साजा हे त्याला पहिली बार आए ट्रेक पे. अनस ये धरून तिथले उतर भाईने उतर ना. करून दाखवला आपण. कमाल केली भावानी, अजिबात हार मानली नाही. 2 मित्र आमच्या खालीच थांबलेत. ते दाखवतो तुम्हाला मी आता खाली गेल्यावर. अजून आपल्याला मंदिरामध्ये जायचे, तिथे दर्शन घ्यायचे, संपूर्ण दाखवतो. तिथेशी आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 युग आहेत. त्या युगांपैकी म्हणजे 4 युगांचं प्रतीक म्हणून मानले जाणारे 4 खांब आहेत. आणि आता जसं की 3 युग संपून गेलेत, 1 युग बाकी आहे कलियुग. तर ते असं मानलं जातं की तो खांब आहे तो एक शेवटचा युग कलियुगाचा खांब आहे. आणि तो जर नष्ट झाला तुटला तर तिथून कलियुगाचा अंत व्हायला सुरू होईल. आणि असं कथांमध्ये आणि इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलेलं आहे की तो जर तुटला तर पूर्ण पृथ्वी सुद्धा नष्ट होऊ शकते. आणि आता आपण तोच खांब बघायला चाललोय. इथंशी खाली आलंय मंदिर. केदारेश्वर महाकालचा मंदिर आहे आणि तिथेच ते 4 खांब आहेत. ते 4 खांबांच्या मध्ये ती शंकराची पिंड आहे आणि 3 खांब तुटलेत, एकच खांब उभं आहे. तर ते मी तुम्हाला आता दाखवेल पुढे. काय झाला ये तू ये. अरे ये ते काठी नको धरू. नाही ना अरे ये असं पाहिजे. भरपूर कंटेंट आम्ही शूट केलेत भरपूर, पण आता ते एडिट कसं करायचं आणि एकाच याच्यामध्ये कोलॅब कसं करायचं त्याचं पण काहीच नॉलेज नाही. तरी सुद्धा मी 100% प्रयत्न करणार आहे. माझा एकदम बेस्ट देईल आणि व्हिडिओ 100% अपलोड करेल यूट्यूबला. जेव्हा पण तुम्ही बघाल तेव्हा सांगा मला की बरोबर करतोय की काय अजून इम्प्रूव्हमेंट करायला हवेत. बघा कसा नजारा आहे. अरे इस तर लाईफ आहे का रे, यही लाईफ आहे दोस्त.
सीधा जाणार. चल यो अख्खा डोंगर चढलोय आणि आता उतरलोय. कसा चढलो काही माहित नाही, पण उतरताना सगळा समजतंय कसा उतरतोय त्या. बापरे नको. अगदी आहे ना. अरे आम्ही गड्या डोंगर राहणार म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. असे आगर बापर कुमादेवी पर, सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी पर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा. अरे रवी सर तुम्ही केव्हा उतरले? तुम्ही उतरले पण हा बोल 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 बोल. पहली गाड़ी से घर को लौट जाओगे, तुम तो ठहरे परदेसी, अरे साथ क्या निभाओगे. गेला तो गेला. ए परदेसी किधर जा रहा है? फायनली वी आर रिच हियर. कलयुगाच लास्ट काम. लईच कडून काय मेरे पाण्यामध्ये कसं काय जायचं बरं गार पाणी बाबा. हे बघ तिथे 3 खांब आहे ते तुटलेत आणि हा एकच खांब आहे. या माणसाने हात लावला आपल्याकडे बघा. तो खांब तोच खांब आता राहिलं फक्त. जय श्री माता. मित्रांनो रात्री आपण जी तशी बोलत होतो हीच ती एरिया आहे आणि अशी कडा आहे. एक कडा इथून पार करत 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 वरती चढायचं असतं आणि हीच ती कडा. हा पूर्ण डोंगर आहे असा पूर्ण 120 बोलता येईल. 120 डिग्री असा झुकलेला आहे. म्हणजे असा नागाच्या पाण्यासारखा. नागाचा पाना कसा झुकतो तसा हा डोंगर पूर्ण झुकलेला आहे. आणि पावसाळी बघाल ना तर इथून असे पूर्ण झरे चालू असतात पाण्याचे. खूप मस्त.